Hi friends, good morning. I am Kapse sir. 12th class, subject English, new syllabus, second section, poetry section, and we are going to see the poem The Inchcape Rock. Look at the page number 104, 2.3, The Inchcape Rock. This poem is written by Robert Southey. Friends, this is a big poem. It has 17 quatrains. Quatrain means 4 lines stanza. Really, ती 14व्या शतकातील घटनेचे वर्णन या कवितेमध्ये आहे. फार मोठी कविता आहे. And we know Robert Southey is famous for ballads. Ballads याचा अर्थ पोवाडा. Ballads, it can be dramatic, it can be romantic. Ballads means dramatic story in a poetic form. Ballads याचा अर्थ एक मोठी कविता, पोवाडा की ज्यामध्ये नाटकीय कथा किंवा ज्या कथा आहेत त्या शूरवीरांच्या कथा, काही जे हिरोईक क्वालिटीचे व्यक्ती असतात त्यांच्या कथेंचे वर्णन, कार्याचे वर्णन, शौर्याचे वर्णन अशा बॅलड्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. And this poem is a kind of such a poem that praises somebody. In these ballads, we can see struggle between good and bad, struggle between virtues and evil. Means two qualities we can see in the ballads. And another thing is here, Robert Southey, he has used supernatural elements. We will see in the poem where he has used supernatural elements. And then the important thing is here, the poetic justice. Yes, another peculiarity of this poem or Robert Southey is a poetic justice. Poetic justice means crime gets its own punishment. If you do good things, good will happen to you. If you do bad things, bad will happen to you. One more thing is here. काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. त्यात काही कॉन्सेप्ट आहेत की जे की टायटल इंचकेप रॉक, त्यानंतर इंचकेप बेल, यामध्ये असलेले दोन महत्त्वाचे कॅरेक्टर्स, द अबॉट ऑफ ॲबरब्रथॉक, हे एक मठाधीश आहेत, मॉन्क आहेत, चर्चचे प्रमुख आहेत. आणि दुसरे कॅरेक्टर सर राल्फ रोहर, की जे लुटारू, चाचेगिरी करणारे, पायरेट असं पण म्हणतो. इंचकेप रॉक हा एक मोठा खडक आहे. स्कॉटलंडमधील अँगसच्या पूर्व समुद्र किनाऱ्यापासून 11 मैल म्हणजे जवळपास 18 किलोमीटर दंडी आणि फिफे यांच्या जवळ असलेला एक धोकादायक कुप्रसिद्ध असा खडक. याला नोटोरियस सँडस्टोन रीप असे म्हटलेले आहे. आता रीप याचा अर्थ समुद्र पाण्यामध्ये त्या खडकाचा जास्त भाग पाण्यामध्ये असतो व थोडासा भाग पाण्याच्या वरी असतो. आणि पाण्याच्या वरी थोडा भाग असल्यामुळे तो काही दिसत नाही. आणि मग ज्यावेळेस समुद्र शांत असतो, लाटा शांत असतात, त्यावेळेस थोडा भाग दिसतो. परंतु ज्यावेळेस समुद्राला भरती येते, लाटा होतात, वादळ येते, अशा वेळी मात्र तो भाग दिसत नाही आणि अनेक जहाजे त्याला धडकतात, टक्कर होते. त्या ठिकाणी जहाजे फुटतात, बुडतात, अनेकांचे प्राण त्यामध्ये जातात. असा धोकादायक असल्यामुळे या इंचकेप रॉकला नोटोरियस सँडस्टोन रीप असे म्हटलेले. त्यानंतर पहा दुसरा भाग आहे की तो कॅरेक्टरचं, दोन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक, आत्ताच मी सांगितलं की ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक हे मठाधीश आहेत.
ॲबॉरब्रथॉक या चर्चचे ते प्रमुख आहेत आणि सदग्रस्त आहे. 14व्या शतकामध्ये त्यांनी केलेले चांगले कार्य त्याचे वर्णन याच्यामध्ये पाहायला मिळते. कोणते चांगले कार्य केले त्यांनी, की असा हा जो नोटोरियस रीप होता त्यामुळे अनेकांचे प्राण त्या ठिकाणी जात होते. अनेकांची जहाजे त्या ठिकाणी टक्कर देऊन त्या ठिकाणी बुडत होती समुद्रामध्ये. म्हणून त्यांनी त्यावर त्या इंचकेप रॉकवर एक बॉई तयार केलं, म्हणजे पाण्यावर तरंगते लाकूड आणि लाकडाला लाकूड बांधून फळ्या तयार करून त्या रीपवर ठेवले. ज्यावेळेस समुद्राला भरती नसेल त्यावेळेस तो रीप दिसत असे, परंतु ज्यावेळेस ती समुद्राला भरती होत असे, पाणी वर येत असे, खडकाच्या वरून पाणी जात असे, ते बॉई तरंगत असे आणि लाटाच्या जोरांमुळे हेलकाव्यामुळे ते हलत असे आणि त्यावर एका पोलला उभा केलेली जी घंटा होती ती घंटा वाजत असे. म्हणजेच ॲबॉट ऑफ ॲबॉरब्रथॉक यांनी त्या रीपवर एक मोठी घंटा बसवलेली आहे. त्यालाच इंचकेप बेल असे म्हटलेले आहे. असे चांगले कार्य त्यांनी केलेले होते आणि अनेकांचे प्राण वाचल्यामुळे अनेक प्रवासी त्यांना आशीर्वाद देत होते, त्यांचे आभार मानत होते की खूपच या ठिकाणी दिशादर्शक किंवा धोक्याची सूचना देणारी घंटा या ठिकाणी त्यांनी बसवलेली आहे. त्यानंतर आपण एक कॅरेक्टर पाहणार आहोत की या कवितेमध्ये असलेले दुसरे कॅरेक्टर सर राल्फ रोहर. सर राल्फ रोहर ही इज अ पायरेट. तो लुटारू आहे, चाचेगिरी करणारा, समुद्रामधील जहाजांना लुटून संपत्ती गोळा करणारा दुष्ट प्रवृत्तीचा व्यक्ती की ज्याला दुसऱ्याने चांगले केलेले आवडत नाही. आणि मग हा राल्फ रोहर त्या इंचकेप रॉकवर बसवलेली इंचकेप बेल तोडतो, कारण चांगल्या लोकांना मिळालेले आशीर्वाद किंवा ॲबॉट ऑफ ॲबॉरब्रथॉक यांना मिळालेले आशीर्वाद, त्यांचे मानलेले आभार याला सहन होत नव्हते, कारण हा दुष्ट प्रवृत्तीचा होता आणि म्हणून याने ती इंचकेप बेल तोडून टाकलेली आहे. अशा प्रकारचे हे कवितेचे कथानक आहे. वी विल सी लाईन बाय लाईन each and every stanza. Look here, I have told you poem is very big, but I am going to complete in a single video. Look the page number 104. No stir in the air, no stir in the sea. The ship was as still as she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. पहा, अगदी नो स्टर. स्टर म्हणजे हालचाल वगैरे, वारा वाहणे, परंतु हवेमध्ये बिलकुल हालचाल नव्हती. समुद्र शांत होता. समुद्रामध्ये पाण्याचे किंवा लाटांचे तरंग नव्हते. त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले जहाजसुद्धा शांत होते आणि जहाजासाठी या ठिकाणी शी हे प्रोनाउन वापरलेले आहे. द शिप वॉज ॲज स्टील ॲज शी कुड बी. जहाज किती शांत होते, अगदी जेवढे शक्य आहे तेवढे ते शांत होते, हालचाल नव्हती. फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. आता सेल्स म्हणजे मोठी जहाजे की जे जुन्या काळामध्ये जहाजांवर उंच असा शिडं उभारलेले असतात आणि त्या शिडांना कापड बांधलेले असते. त्या कापडामध्ये हवा भरल्यानंतर त्या वेगाने ती जहाजे त्या दिशेने धावतात, प्रवास करतात. तर अशा प्रकारचं शेल्स म्हणजे शिप. आणि हेवन याचा अर्थ येते स्काय, आपण असं घ्यायचं आकाश. तर आकाशामधून ही जहाजांना कोणते गती मिळत नव्हती. हर नील वॉज स्टेडी इन द ओशन. तर जहाजाच्या खालचा जो भाग आहे, पाण्यामध्ये जो असतो, तो भाग देखील या ठिकाणी पूर्णतः शांत होता, स्तब्ध होता. Look the second stanza. Without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock. So little they rose, so little they fell, they did not move the Inchcape Bell. आता इथे इंचकेप बेलचा आणि इंचकेप रॉकचा संदर्भ आलेला आहे, पण आपण पुढे ते पाहणारच आहोत. पहा,
त्या ठिकाणी जे काही समुद्रातील वेव्ज होत्या त्या वेव्ज इंचकेप रॉकवरून जात होत्या, परंतु किती अगदी तिथपर्यंत पोहोचत होत्या, फार वेगाने जात नव्हत्या. हालचाल लाटांची मंद आणि मर्यादितच होती. लाटा उसळत होत्या परंतु कमी प्रमाणामध्ये, कारण हा जो इंचकेप रॉक आहे तो समुद्रामध्ये पाण्यामध्ये जवळपास 90% पाण्यामध्ये आहे आणि एक थोडासा भाग 10% त्याचा वरी आहे असं आपण म्हणू. आणि त्यामुळे त्या वरून पाणी गेल्यामुळे त्यावर जी बसवलेली इंचकेप बेल होती ती इंचकेप बेल हलत नव्हती, तिला मुव्हमेंट मिळत नव्हते आणि त्यामुळे त्या ठिकाणी ती बेल तिची कसलीही हालचाल नव्हती. लुक ॲट द थर्ड स्टांजा. द ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक had placed that bell on the Inchcape Rock. On a buoy in the storm it floated and swung, and over the waves its warning rung. पहा, ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक हे एक सदग्रस्त आहेत. ॲबरब्रथॉक हे चर्चचे प्रमुख आहेत, त्यांना आपण मॉन्क किंवा मठाधीश असे म्हणू. या सदग्रस्ताने इंचकेप रॉकवर बेल बसवलेली आहे. आता बेल बसवण्याचं कारण तुम्हाला मी अगोदर स्पष्ट केलेलं आहे की तो खडक नोटोरियस होता, धोकादायक, कुप्रसिद्ध, अनेक जहाजे त्याला धडकत होती, कारण तो खडक आहे हे दिसत नव्हते दूरवरून. आणि ज्यावेळेस वादळ किंवा समुद्राला भरती येत असे त्यावेळेस हा खडक पाण्यामध्ये जात असे आणि मग त्यामुळे प्रवास करणाऱ्या जहाजांना तो दिसत नसे. आणि मग असे अपघात होऊ नयेत, धोका होऊ नये, अनेकांचे प्राण वाचावेत म्हणून ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक या सभ्यग्रस्ताने त्या इंचकेप रॉकवर बॉईवर एक उभा लाकडी खांब उभा केला आणि त्यावर ती घंटा लटकवली. आता बॉई याचा अर्थ म्हणजे पाण्यामध्ये फ्लोटिंग ऑब्जेक्ट अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस, की म्हणजे पाण्यावर तरंगणारी अशी एक वस्तू की जे समुद्रामधील धोकादायक ठिकाणाचे त्या ठिकाणी संकेत देते किंवा दिशा दाखवते. तर अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी एक बॉई म्हणजे लाकडं बांधून फळ्या तयार करून त्या इंचकेप रॉकवर त्यांनी ठेवली आणि त्या बॉईवर एक मोठा पोल उभा केला आणि त्या पोलला ती मोठी घंटा त्यांनी लटकवली. आणि आत्ता मात्र त्या ठिकाणी ते सर्व शांत होते. सी द नेक्स्ट पेज, पेज नंबर 105. When the rock was hid by the surge swell, the mariners heard the warning bell. पहा, सर्ज स्वेल म्हणजे या ठिकाणी जेव्हा त्या समुद्राला भरती येत असे की लाटा जोराने वाहत असत, समुद्र खवळलेला असे, अशा वेळी तो इंचकेप रॉक दिसत नसे आणि मग जे मरीनर्स आहेत ते मरीनर्स यांना सूचना मिळत असे की अरे इथे इंचकेप रॉक आहे. कशामुळे? तर ती बेल वाजल्यामुळे, ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक यांनी त्यावर बसवलेली बेल वाजल्यामुळे. अँड देन दे न्यू द पेरिलियस रॉक अँड ब्लेस्ड द ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक. पहा, तो डेंजरस रॉक त्यांच्या लक्षात येत असे आणि वारे आपणाला इथे डेंजरस रॉकची सूचना या बेलमुळे मिळाली आणि ही बेल कोणी बसवली? ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक. म्हणून ते सर्व मरीनर्स त्यांना ब्लेस्ड. आता ब्लेस्ड इट्स ओल्ड इंग्लिश अँड द मीनिंग ऑफ ब्लेस्ड इज ब्लेस्ड. ते ॲबट ऑफ ॲबरब्रथॉक यांना आशीर्वाद देत असे, त्यांचे आभार मानत असत. पहा पुढे अगदी असाच दिवस होता. द सन इन द हेवन वॉज शायनिंग गे. पहा, आकाशामध्ये सूर्य अगदी लख्ख प्रकाशित होता. अगदी सूर्यप्रकाश आनंदाने म्हणजे सूर्य अगदी आनंदाने प्रकाश देत होता. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे, ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. द सीबर्ड्स स्क्रीम ॲज दे व्हील राऊंड अँड देअर वॉज जॉयस इन देअर साऊंड. पहा, अगदी सर्व आनंदी आनंद. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. तो कसा दिवस होता की त्या दिवशी पूर्ण सर्व आनंदी वातावरण. अगदी आकाशामध्ये
जे सी बर्ड होते, समुद्र पक्षी, हे मोठमोठ्याने त्या ठिकाणी आवाज करत होते. अँड दे व्हील राऊंड याचा अर्थ सर्कलिंग, व्हर्लिंग हॅपीली. अँड दे देर वॉज जॉयसी इन देअर साऊंड. पक्षी जे आवाज करत होते त्या आवाज करण्यामध्येही एक आनंद होता. अगदी आनंदाने पक्षी त्या ठिकाणी गिरक्या घेत होते. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन, डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. सर राल्फ द रोअर वॉक his deck, and he fixed his eye on the darker speck. आता स्पेक याचा अर्थ टायनी डॉट, एक टिपका, काळा गडद असा असलेला टिपका. आता सर राल्फ रोहर यांचा इथे उल्लेख झालेला आहे या पोएममधील. हे दुसरे कॅरेक्टर. फर्स्ट कॅरेक्टर ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक अँड सेकंड कॅरेक्टर सर राल्फ रोहर. ॲक्च्युली सर राल्फ रोहर ही वॉज अ सी पायरट. आणि मग हा सी पायरट त्या दिवशी प्रवास करत असताना आपल्या डेकवर, जहाजाच्या डेकवर, दर्शनी भागावर ते आलेले आहेत. आणि त्यांनी पाहिलं की द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ग्रीन ओशन ग्रीन. त्या हिरव्यागार समुद्रावर दूरवर एक काळा टिपका त्याला दिसला. आणि तो काळा टिपका म्हणजे तो रीप, त्या रीपवर असलेला बॉईवर उभा केलेली इंचकेप बेल. ती इंचकेप बेल या राल्फ रोहरने पाहिली. अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि त्या डार्कर स्पेकवर, त्या टायनी डॉटवर, इंचकेप बेलवर त्यांनी आपले लक्ष निश्चित केले, फिक्स केले. See the next stanza. Stanza number 7. He felt the cheering power of spring. It made him whistle, it made him sing. His heart was mirthful to excess, but the rower's mirth was wickedness. पहा, तो अगदी खूप आनंदी झालेला आहे. पॉवर ऑफ स्प्रिंग, अगदी वसंत ऋतू जसा आनंदी उत्साहित होतो तसा हा अतिशय उत्साहित झालेला आहे. राल्फ रोहर तो शिट्टे वाजवला, तो गाणे गाऊ लागला. त्याच्या आनंद, अगदी हृदयामध्ये एवढा आनंद झाला की त्या आनंदाला तिथे काही सीमा राहिली नाही. बट द रोवर्स मर्थ मीन्स हॅपीनेस, जॉय. हिज मर्थ वॉज विकेडनेस. परंतु राल्फ रोहरला जो आनंद झाला तो काळा टिपका पाहून, ती बेल पाहून, तो आनंद हा चांगला नव्हता. कसा होता? विकेडनेस, दुष्ट अशा प्रकारचा आसुरी आनंद त्याला झाला होता. आसुरी आनंद. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट. कोट ही. आता कोट मीन्स सेट. त्याचे लक्ष त्या इंचकेप बेलवरच होते आणि तो म्हणाला, कोट मीन्स सेट. His eye was on the Inchcape float, quoth he, my main, put out the boat, and row me to the Inchcape rock, and I will play the abbot of Aberbrothock. काय म्हणाला पाहतो? त्यांच्या हसलेल्या खलाशांना, त्याच्या माणसाला तो म्हणाला की मला इंचकेप रॉककडे घेऊन चला. मोठ्या जहाजावर छोट्या बोट असतात जवळचे काही काम करण्यासाठी किंवा जवळ जाऊन परत येण्यासाठी. अशा मोठ्या जहाजांवर छोट्या होड्या असतात. आणि ती छोटी होडी त्यांनी काढायला लावली आणि मला इंचकेप रॉककडे घेऊन चला, कारण आय विल प्लग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक. मला त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रथॉक यांना त्रास द्यायचा आहे, पीडा द्यायची आहे, असं त्यांनी निश्चित ठरवलं. आणि तो त्यांना आदेश देऊन पुढील प्रवासाला निघाला. द बोट इज लोवर्ड. मोठ्या जहाजातून छोटी बोट काढली गेली. द बोटमॅन रो म्हणजे वलवणे. ती माणसांनी त्या इंचकेप रॉकच्या दिशेने
छोटी बोट घेऊन प्रवास सुरू केला. द बोट इज लोअर, द बोटमॅन रो, अँड टू द इंचकेप रॉक दे गो. इंचकेप रॉकच्या दिशेने ते गेले. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. सर राल्फ रोव्हर त्या बोटीहून पुढे वाकलेला आहे आणि वाकून काय केले त्यांनी? त्या इंचकेप रॉकवर असलेली इंचकेप बेल कट केलेली आहे, तोडून टाकलेली आहे. या दुष्ट माणसाने दुष्ट कार्य केलेलं आहे. कारण अनेक प्रवासी, अनेक त्या ठिकाणी असलेले खलासी लोक त्या ॲबट ऑफ ॲबरब्रॉक यांना आशीर्वाद देत होते, त्यांचे आभार मानत होते. परंतु या दुष्ट माणसाला ते आवडले नाही. कारण चांगल्या माणसाला चांगल्या माणसांनी दिलेले आशीर्वाद ही दुष्ट माणसांना आवडत नसतात. म्हणून दुष्ट प्रवृत्तीची माणसे अशा प्रकारे दुष्ट कार्य करतात. आणि पहा पुढे, ती बेल तोडल्यानंतर डाऊन संक द बेल विथ अ गर्लिंग साऊंड. गर्गलिंग साऊंड करत, आवाज करत त्या ठिकाणी ती घंटा पाण्यामध्ये बुडालेली आहे. द बबल्स रोज अँड ब्रस्ट अराउंड. घंटा पाण्यात बुडालेली आहे. त्या ठिकाणी बुडबुड्या बरे आलेले आहेत. त्या बुडबुड्या आल्यानंतर फटफट आवाज करून फुटलेल्या आहेत. कोट सर राल्फ. कोट मीन्स साईड. आणि सर राल्फ पुढे म्हणतोय हा, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक won't bless the abbot of Aberbrothock. तो म्हणतो पुढे की आता इथून पुढे जे या ठिकाणी येतील, या भागात येतील, या ठिकाणी येतील, ते ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉक यांना आशीर्वाद देणार नाहीत. आणि आशीर्वाद देणार नाही त्याचं कारण त्यांनी बसवलेली घंटाच आता त्यांना दिसणार नाही, असणार नाही. त्यामुळे आता ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉक यांना कोणीही आशीर्वाद देणार नाही. सी द नेक्स्ट पेज, लास्ट पेज ऑफ द पोएम, अँड वी हॅव टू सी द स्टांजा नंबर 11. आणि हे घटना केल्यानंतर पुढे पहा, काही दिवस या राल्फ रोव्हरने काय उद्योग केलेले. सर राल्फ द रोव्हर सेल अवे. ही स्कॉर्ड द सी for many a day, and now grown rich with plundered store, he steers his course for Scotland shore. आणि अनेक दिवस त्यांनी समुद्रावर त्या ठिकाणी लुटालूट केलेली आहे. स्कोर्ड मीन्स हिअर वी कॅन से रॉब. अगदी पिंजून काढत लुटणे. समुद्रातील अनेक जहाजांना त्यांनी लुटलेलं आहे. प्लंडर्ड स्टोअर, त्या ठिकाणी खूप मोठी संपत्ती लुटून त्यांनी जमा केलेली आहे. आणि स्टीर्स म्हणजे आता तो त्या ठिकाणी त्या जहाजांना दिशा देतो आणि सांगतो की आता आपण स्कॉटलँडच्या किनाऱ्याकडे जाऊ. आता आपली भरपूर संपत्ती जमा झालेली आहे आणि आता आपण स्कॉटलँडच्या किनाऱ्याकडे प्रवास करू. पहा आता हा इथपर्यंतचा भाग आपल्या लक्षात आलेला आहे. आता पुढे स्टांजा नंबर 12 या ठिकाणी मी अगोदर तुम्हाला बोललो होतो की रॉबर्ट साउथीज पिक्युलॅरिटीज हिअर सुपर नॅचरल एलिमेंट. आता सुपर नॅचरल एलिमेंटचा काही भाग आपणाला इथे दिसतो की ज्या गोष्टी अचानक त्या ठिकाणी घडतात. कारण एक अशा अद्भुत शक्ती की जे अशा वाईट व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी अगदी ईश्वराचे संकेत किंवा ईश्वर निर्मितच असे मानले गेलेले आहे त्या काळामध्ये. पहा, सो थिक अ हेज स्प्रेड द स्काय दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. हेज याचा अर्थ मिस्ट, धुके, दाट धुके आकाशात एकदम पसरलेले आहे. So thick a haze overspread the sky,
दे कॅन नॉट सी द सन ऑन हाय. आकाशात एवढे धुके पसरले की अगदी त्यांना आकाशातील प्रकाशसुद्धा दिसेना, सूर्य दिसेना गेला, पूर्ण अंधार. द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. अगदी दिवसभर प्रचंड वादळ, प्रचंड वारा, जोराचा वारा, गेल म्हणजे वादळ, जोराचा वारा त्या ठिकाणी दिवसभर होता. ॲट इव्हिनिंग इट हॅट डाईड अवे. परंतु दिवसभरात जोराचे वादळ संध्याकाळी मात्र शांत झाले. हॅट, HATH, हॅट याचा अर्थ आपण इथे हॅज असा घ्यायचा आहे. पहा, द विंड हॅज ब्लोवन अ गेल ऑल डे, ॲट इव्हिनिंग इट हॅज डाईड अवे. दिवसभर घोंघवणारं वादळ वारा संध्याकाळी मात्र संपले. ऑन द डेक द रोअर टेक्स हिज स्टँड, सो डार्क इट इज दे सी नो लँड. राल्फ रोहर पुढे डेकवर, त्या जहाजाच्या डेकवर आलेले आहे आणि आलेला असताना तो उभारतोय आणि दूरवर पाहतो, परंतु दूर त्याला अंधारच दिसतो, कुठेही त्याला भूमी किंवा लँड दिसत नाही. कोट सर राल्फ. कोट मीन्स सेड. सेड सर राल्फ, इट विल बी लाइटर सून, फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. तो आपल्या खलाशांना तो उद्देशून बोलला की आता प्रकाशित होईल, उजडेल, कारण पहाटेचा प्रकाश मला दिसू लागलेला आहे. डॉन, डॉन म्हणजे पहाट. आणि मग सूर्योदय होण्यापूर्वीचा जो अगोदरचा जो प्रकाश असतो त्याला आपण पहाट म्हणतो, डॉन म्हणतो. थोडंसं प्रकाशित होतं. तसाच ह्या ठिकाणी चंद्रोदय झालेला आहे, म्हणजे प्रकाश आणि त्यानंतर चंद्रोदय किंवा चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर थोड्या वेळाने पहाट आणि मग सूर्योदय. आणि म्हणून तो म्हणतो, इट विल बी लाइटर सून, फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. थोड्या वेळातच आता प्रकाशित होईल, उजडेल. कास्ट हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर. नेक्स्ट स्टांजा, कास्ट. कास्ट याचा अर्थ इथे कॅन आपण असं घ्यायचं आहे. इट्स ओल्ड इंग्लिश. सम आर्केक वर्ड्स आर इन द पोएम. कास्ट, कास्ट मीन्स कॅन. कॅन हिअर सेड वन द ब्रेकर्स रोअर, फॉर मी थिंक्स. मी थिंक्स मीन्स आय थिंक. फॉर मी थिंक वी शुड बी नियर द शोअर. एक खलाशी बोलतोय की मला तर या ठिकाणी काही म्हणजे या लाटांचे आवाज ऐकू येतात का? मला असे वाटते की आपण किनाऱ्याजवळ आलेलो आहे. नाऊ वेअर वी आर आय कॅन नॉट टेल. पुढे आणखीन तो बोलतो की आपण नेमके कोठे आहोत हे काहीच सांगू शकत नाही. नाऊ वेअर वी आर आय कॅन नॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. अरे, मी कुठे आहे हे मी सांगू शकत नाही, परंतु माझी अशी इच्छा आहे की या ठिकाणी जर मला इंचकेप बेलचा आवाज ऐकू आला असता तर, इथे इंचकेप बेल असती तर किती बरे झाले असते, असा तो विचार करतोय. ॲक्च्युली या राल्फ रोहरने ती बेल तोडलेली कदाचित यांनाही माहिती नसेल. आणि पहा नेक्स्ट स्टांजा, वी हॅव टू सी स्टांजा नंबर 15. लुक देअर. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. कुठेही त्यांना त्या ठिकाणी आवाज येत नव्हता, परंतु इथे लाटा उसळणे किंवा त्या ठिकाणी फार मोठी भरती येणे असेही काही त्या ठिकाणी आवाज येत नव्हता, परंतु लाटा उसळत होत्या. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. स्वेल म्हणजे या ठिकाणी लाटा उसळणे. दो द विंड हॅथ फॉलन, दे ड्रिफ्ट अलॉंग. आवाज नव्हता, लाटा उसळत होत्या, वारा नव्हता, हॅट मीन्स हॅज. तिथे वादळ गेल नव्हते, परंतु त्यांचे जहाज मात्र पुढे सरकत होते. हा सुपरनॅचरल एलिमेंट. कुठेही जास्त वारा नाही, वादळ नाही, परंतु त्यांचे जहाज मात्र पुढे सरकत आहे. पहा, टिल द वेसल स्ट्राइक्स
with a shivering shock. Oh Christ, it is the Inchcape Rock. Look here. ते जहाज पुढे सरकते सरकते वेगाने सरकत गेले. वेसल म्हणजे शिप. स्ट्राइक्स आदळणे. अगदी शिवरिंग थरकाप. अगदी ते जहाज थरथरले म्हणजे त्या इंचकेप रॉकवर जाऊन जोराने धडकले, आदळले आणि मग ओ क्राइस्ट, ओ गॉड, हे जहाज जे धडकलेले आहे ते इंचकेप रॉकलाच जोरात धडकलेले आहे. सर, सी द नेक्स्ट स्टांजा. 16, स्टांजा नंबर 16. सर राल्फ द रोहर टोर हिज हिअर. हा राल्फ रोहर तर अगदी वेडा पिसा झालेला आहे. टोर, पास्ट टेन्स ऑफ टियर, तोडणे. तो त्याचे केस तोडू लागलाय, उपटू लागलेला आहे, वेडा पिसा झालेला आहे, ओरडू लागलेला आहे. सर राल्फ द रोहर टोर हिज हिअर. ही कस्ट हिमसेल्फ in his despair. The waves rush in every side. The ship is sinking beneath the tide. तो वेडा पिसा झालेला आहे, स्वतःला शिवायशाप देऊ लागलेला आहे, कारण ते जहाज फुटलेलं आहे. पाण्याच्या लाटा मात्र उसळतात आणि त्या जहाजामध्ये प्रवेश करतात आणि त्या तुटलेले जहाज समुद्रामध्ये त्या लाटांनी त्यामध्ये पाणी भरून ते बुडालेले आहे. बट इवन इन हिज डाईंग फिअर. जहाज समुद्रामध्ये बुडू लागलेलं आहे, राल्फ रोहर मरू लागलेला आहे आणि त्याला मरणाची भीती. या मरणाच्या भीतीमध्ये त्याला भयानक अशा प्रकारचा आवाज ऐकू येतो. त्या इंचकेप बेलचा आवाज ऐकू येतो. बट इवन इन हिज डाईंग फिअर one dreadful sound could the rover hear. A sound as if. तो आवाज कसा होता? जणू काही की. A sound as if with the Inchcape bell the devil below was ringing his nail. त्या ठिकाणी असा आवाज येतो पहा की ज्या पद्धतीने नेल. आता नेलची कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. ख्रिश्चन धर्मामध्ये की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा मृत्यूसमयी नेल म्हणजे घंटा वाजवली जाते आणि मग त्याला आपण त्या मृत्यूसमयी सूचक करणारी घंटा, त्याला नेल असं म्हटलेलं आहे. परंतु चांगल्या व्यक्तीच्या मृत्यूसमयी चांगला व्यक्ती सूचक किंवा ईश्वराची प्रसिद्ध घंटा वाजवतात असं मानलं जातं. परंतु जे दुष्ट असतात, या दुष्टांच्या वेळेस मात्र डेव्हिल म्हणजे सैतान, डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आणि हा जहाजात खाली बुडत असताना त्याला त्या ठिकाणी इंचकेप बेलचा आवाज ऐकू येतोय. आणि इंचकेप बेल या ठिकाणी कोण वाजवत आहे? तर डेव्हिल वाजवत आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी त्याला संकेत मिळतात. म्हणजे दुष्ट माणसाच्या मृत्यूसमयी या ठिकाणी दुष्ट सैतान तोच त्या ठिकाणी बेल वाजवतो. तशा पद्धतीने त्याचा शेवट होतो. आपण या पोएममध्ये पाहिलेला आहे. पोएटिक जस्टिस पण आपल्या लक्षात आलेलं आहे पहा फ्रेंड्स. कारण क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. राल्फ रोहरने दुष्ट कार्य केले, त्याला त्याची शिक्षा मिळाली. इफ यू डू गुड फॉर अदर्स, गुड विल हॅपन टू यू. इफ यू डू बॅड विथ अदर्स, बॅड थिंग्स विल हॅपन टू यू. अँड इविल डिग्स अ पिट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. या ठिकाणी हा पोएटिक जस्टिस आपण पाहिलेला आहे. फ्रेंड्स, या सेकंड पार्टमध्ये सिंगल व्हिडिओमध्ये आपण पोएम संपवलेली आहे. इन द थर्ड पार्ट वी विल सी ब्रेन स्टॉर्मिंग, appreciation, other activities. Okay, see you tomorrow in the third part. See you again.